एक असतो की ना मी माझ्या मर्जीने राहतोय. हे मला ना आता मी जेव्हा जॉब सर्चमध्ये होतो आणि असं इंटरव्ह्यू वगैरे दिले ना, तेव्हा मला ही गोष्ट समजली की मला असं गुलामसारखं फील व्हायला लागलं. 2 इंटरव्ह्यूमध्येच मला असं गुलामसारखं फील व्हायला लागलं. त्यानंतर मला समजलं नाही बाबा, मी जे करतोय त्यामध्ये आपण सुखी तर असं लक्षात आलो मित्रांनो, जॉबमध्ये आहे ना, जॉबमध्ये अशी गोष्ट चाललेली आहे की तुम्हाला 15-20 हजाराच्या वर सॅलरी देत नाही. म्हणजे तुम्ही जर सेल्स वगैरे असं जॉब बघताय ना, तर ही लोक 15-20 हजाराच्या वरती सॅलरी देत नाही. त्यांच्याकडे जी सॅलरी आहे ना, एवढी कमी आणि एवढी अनसॅटिस्फाईंग आहे ना, तुम्ही विचारू नका. मग मला असं समजलं की मी जे काम करतोय ना, माझं जे ऑटो रिक्षा वगैरे टी परमिटची जी गाडी चालवतोय ना, ते वे बेटर आहे यांच्याकडे जॉब करण्यापेक्षा. आणि मला अजून एक अशी गोष्ट लक्षात आली ना मित्रांनो, तुम्ही जे काही करतायत ना, सध्या जे काही करतायत ना, तुम्हाला जर सॅलरी चांगली किंवा तुम्ही ऑटो रिक्षा जरी काही ना काही जरी तुम्ही असं काही चालवतायत ना, की ज्यामध्ये यार तुमचा धंदा ठीक आहे, होतोय नाही होतंय, पण तुम्ही सुखी आहे. खरं सांगतो बघा, मी सुखी आहे, मी खोटं नाही बोलत. मी जे बिझनेस करतो, मी जो छोटा मोठा टी परमिट गाडी वगैरे, पण मी सुखी आहे. कारण माहिती आहे, 15-20 हजारामध्ये ही लोक एवढी आपली तासून घेतात ना, एवढी मारून घेतात ना आपली, आणि हे देणार 17-18-20 हजार रुपये सॅलरी. त्यापेक्षा कशाला जाऊ मग तिकडं. आलेली मला ऑफर आलेली म्हणून मी तिकडे गेलो होतो, पण काही मतलब नाही मित्रांनो. तिकडं सॅलरी तुम्हाला एकदम 20 हजारच्या वर देत नाहीत आणि तुमच्याकडनं पूर्ण 8 घंटे ते घासून घेतात. त्यापेक्षा आहे ना, मी रिक्षा चालवलेली बरी, माझी टी परमिट गाडी आहे हिंडावर, ती चालवलेली बरी, आणि याच्यामध्ये बिझनेस केलेला बरा. म्हणजे मी ॲटलिस्ट आहे ना, मी घरी जाऊन आहे ना सुखाने दुपारी जेवतो, माझं मन आलं तेव्हा मी सुट्टी घेतो, मला वाटलं तेव्हा मी फिरायला जातो, आणि मला वाटलं तेव्हा मी 2 पैसे कधी कमी जास्त होतात माझं, कधी नाही होत, कधी होतं, पण केलं तर होतं. पण सध्या प्रॉब्लेम जे चालू आहेत ना, त्याच्यामुळं कधी होतं कधी नाही होतं. पण ना एक असतो की ना मी माझ्या मर्जीने राहतोय. हे मला ना आता मी जेव्हा जॉब सर्चमध्ये होतो आणि असं इंटरव्ह्यू वगैरे दिले ना, तेव्हा मला ही गोष्ट समजली की मला असं गुलामसारखं फील व्हायला लागलं. 2 इंटरव्ह्यूमध्येच मला असं गुलामसारखं फील व्हायला लागलं. त्यानंतर मला समजलं नाही बाबा, मी जे करतोय त्यामध्ये आपण सुखी. मी तर तुम्हाला हे सजेस्ट, जर तुम्ही रिक्षा कॅब चालवताय किंवा छोटा मोठा बिझनेस करतायत, काहीही करतायत ना, दुकानात बसून तुम्ही काही विकतात जरी ना, पानची टपरी जरी ना, तरी पण तुम्ही सुखी आहे. ही खूप बेकार परिस्थिती बाहेर जॉबची. जॉब म्हणजे तुम्हाला एकदम काय बोलू आता, खूप बेकार परिस्थिती आहे. पण तोच व्यक्ती जेव्हा धंदा करणारा व्यक्ती धंद्यात लॉस होतो म्हणून जॉबला जायला जातो ना, मग त्याला ना असं जॉबवर आहे ना असं गुलामसारखं फील व्हायला लागतं. तशीच सेम फिलिंग मला तिथे इंटरव्ह्यूच्या वेळेला आली. तो समोरचा तो होता मालक, तो असा बोलत होता, शोध बोललो मी बरा आहे बोललो रे, मी सुखी आहे. 2 पैसे वर जास्त कमी जास्त होतात, पण मी सुखी आहे. मी वेळेचं खातोय, वेळेवर झोपतोय, वेळेवर उठतोय, माझ्या मर्जीने मी कामाला जातोय. मला जेव्हा हवं तेव्हा मी सुट्टी घेतोय, एन्जॉय करतोय. मी मेंटली मला स्ट्रेस नाही आहे की मला असं टार्गेट करायचं आहे किंवा असं मला कम्प्लीट करायचं आहे. हा स्ट्रेस मला नाही घ्यायचा. म्हणून मी असं फायनली मी ठरवलं की भाई जॉब नाही, जो बिझनेस आहे त्याच्यात थोडंसं लॉस सहन करेल, पण मी माझा बिझनेसच करेल. मी काही ह्याच्या चक्करमध्ये पडणार नाही. हे तर मला आता उमगलं. मला माहिती आहे यार, माहिती समजतं की धंद्यामध्ये लॉस होतो, प्रॉब्लेम्स येतात, खूप बऱ्याचशा गोष्टी घडतात यार. कधी इज्जत म्हणजे असं ना, असं फील होतो जेव्हा धंदा होत नाही ना, तेव्हा असं वाटायला लागतं ना, अरे काय भिकारीवाली लाईफ झालेली आहे आपली. भावना मी आता जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो. काय नाही, एवढा मोठा जॉब नव्हता, नॉर्मल जॉब होता. पण बघू यार, आपलं थोडं धंद्यात लॉस होतो म्हणून आपण जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो. त्याच्यामुळं आता ठरवलं आपण रिक्षा चालवायची, कॅब चालवायची, आपला धंदा करायचा. आणि इन फ्युचर आपल्याला हाच धंदा करता जर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आली एखाद्या चांगल्या बिझनेसची, तर आपण ती अपॉर्च्युनिटी सोडायची नाही आणि त्या बिझनेसमध्ये आपण घुसायचं आणि आपलं चांगलं अजून पुढं ग्रोथ करायची. त्याच्यामुळे तुम्ही सजेशन करेल की तुम्ही जे काय करत असाल ना, बिझनेस छोटा मोठा का असेल ना, ते करत राहा. कारण बाहेर परिस्थिती खराब आहे, तुम्हाला अगदी गुलामी बनवल्यासारखं तुम्हाला फील होईल. त्याच्यामुळे तुम्ही जो काही छोटा मोठा बिझनेस करता ना, तो तुम्ही करत राहा. तो काही तुम्ही बिझनेस सोडू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.